नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। मी आहे अविनाश आणि बघूया आजच्या व्हिडिओबद्दल। तत्पूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। अशा खूप कमी कार आहेत मार्केटमध्ये ज्या खूप कमी लोकांना आवडत नाहीत, पण अशा खूप कमी कारसुद्धा आहेत ज्या खूप मॅक्सिमम लोकांना आवडतात। त्यातल्या एका कारबद्दल आपण आज बोलणार आहे आणि ही जी कार आहे ना, ती मागच्या 25 वर्षापासून सगळ्यांनाच आनंद देते आहे। आणि आज बोलणार आहे आपण त्या महत्त्वाच्या कारबद्दल मार्केटमधल्या, ती म्हणजे टाटा सफारी। हे बघा, नवीन फेसलिफ्ट। मला सुद्धा आनंद होतोय ही कार तुम्हाला इंट्रोड्यूस करून देताना। चला बोलूया आता फ्रंट एंड पासून या कारच्या, कारण सगळ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत आता। तत्पूर्वी मराठी कार वर्ल्डवर जर तुम्ही पहिल्यांदा आल्यात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बाकीच्यांपर्यंत सुद्धा शेअर करत चला। सुरुवातीला मी जेव्हा या कारला बघितलं ना, तेव्हा माझ्या मनात फक्त एक प्रश्न आला, ही सफारी नक्कीच दिसत नाही। कारण फ्रंट एंडला जेव्हा मी बघितलं, ग्रिल वगैरे बघितली ना, तर मला नक्कीच रेंज रोवरची आठवण आली। त्याची आठवण का बरं आली असेल, त्याचं रिझन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। चला स्टार्ट करूया फ्रंट एंडपासून। सर्वात पहिले म्हणजे फ्रंटची ग्रिल चेंज झालेली आहे। एक रॉक क्लाइम्बिंग सेक्शन जसं असतं ना, तसं हे सेक्शन आता कंपनीने दिलेले आहे आणि तुम्हाला ही ग्रिल खूप आवडण्यासारखी आहे। मला नाही वाटत की कोणाला आवडणार नाही ही ग्रिल। त्यातही संपूर्ण डिझाईन चेंज झालेलं आहे। बघा, खूपच बोल्ड आणि ॲग्रेसिव्ह आता ही सफारी झालेली आहे। हे बघा, इथे क्रोम इन्सर्ट दिलेले आहे, मध्ये ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला बाकीचे एलिमेंट दिलेले आहे। 360 डिग्री कॅमेरा, त्याचा कॅमेरा इथे दिलेला आहे। टाटाचा लोगोसुद्धा तुम्ही बघू शकता आणि सर्वात मेन म्हणजे कनेक्टिंग लाईट जे आहे ना, ते सुद्धा तुम्हाला आता इथे दिलेले आहे। आता हे आपण बघितले होते नेक्सॉनमध्ये। खाली आले तर अजून एलिगंट रेडिएटर ग्रिल केलेली आहे। खूपच छोटे छोटे नॉट्स दिलेले आहे इथे, जे अजून खूपच रिच फील देतात आणि अजून त्याला थोडं बोल्डर बनवायला खालची स्किट प्लेट दिलेली आहे। आता सफारीचं नावच होतं एक ॲडव्हेंचरस व्हेकल म्हणून, आणि म्हणूनच काही एलिमेंट तुम्हाला तसे दिसतात। बघा, फ्रंट एंडपासून जबरदस्त लुक आहेत। पुढे 2 पार्किंग सेन्सरसुद्धा दिलेले आहे। आता काही मोनोटॉनी सांगतो तुम्हाला, जे कंपनीने जेव्हा लॉन्च केली होती कार तेव्हासुद्धा सांगितले होते। ते म्हणजे हे की जेव्हा आपण 3 पीस सूट घातल्यानंतर एक टायला जे नॉट बांधतो, त्याचं एक हलकंसं डिझाईन म्हणजे सफारीचं बॅजिंग इथे सुद्धा दिलेलं आहे। प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन आहे, फॉग लॅम्प तुम्ही बघू शकता आणि वेंट जे आहे ना, जे एरोडायनॅमिक्स मॅच करायला देतात ते इथे या कोपऱ्यात दिलेले आहे। कारण हे डिझाईन जर आता तुम्ही बघितलं ना, ते डिझाईन मस्त चेंज झालेलं आहे। आणि हे बघा, हा ॲग्रेसिव्हनेस इथे दिसतो तुम्हाला या ग्रिलमध्ये। ही ग्रिल एक्झॅक्टली पुढे आलेली आहे, ठीक आहे। आणि हे हुड बघा, हुडच्या या साईडला सुद्धा एक उंचसा असा एलिमेंट दिलेला आहे आणि ह्या क्रीज तुम्ही बघू शकता। ॲडासचे फीचर दिलेले आहे या कारमध्ये। इथे रडार तुम्ही बघू शकता। हे बघा, फ्रंट एंडला जबरदस्त दिसते कार। म्हणजे ह्या कारला आता पहिलेही तसे कोणी नाव बोटं ठेवायचे नाही। ऑफकोर्स जुनी सफारी जर तुम्ही कम्पेअर केली तर ती लॅडर ऑन फ्रेम आणि ही मोनोकॉक चॅसीबद्दल आपण बोलतोय। साईड प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला एवढा आनंद होईल तो ह्यासाठी, कारण जेवढा बोल्डनेस तुम्हाला फ्रंटला दिसतो, तेवढं एलिगंट आणि खूपच सोफिस्टिकेटेड डिझाईन तुम्हाला ह्याचंसुद्धा दिसतं। हे बघा, नवीन ऑलॉय व्हील्स आहेत, 19 इंचचे 245/55 245/55 हे सेक्शन आहे। आणि ओव्हरऑल डिझाईन बघितलं तर मस्त डिझाईन झालेलं आहे। आज तुम्ही कॅलिपर बघू शकता, 19 इंचचा हा व्हील आहे। MRFचे टायर इथे दिलेला आहे। पूर्ण ऑलॉय व्हीलचं डिझाईनच चेंज झालेलं आहे आणि सफारीचा मॅस्कॉटसुद्धा तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला मिळतं। 360 डिग्री कॅमेरा आहे, म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा कॅमेरा दिलेला आहे। आणि हे बघा, साईड प्रोफाईलनी दिसते ही अशी कार, खूपच अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसतं, ठीक आहे। इथे हलकासा क्रोम दिलेला आहे, आपल्या सगळ्यांनाच आवडतो। अकम्प्लिश प्लसबद्दल बोलतोय आपण, म्हणजे हे टॉप ऑफ द व्हेरियंट आहे। रिक्वेस्ट सेन्सर दिलेले आहे। बाकी आत गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, भरपूर असे फीचर आता ॲड झालेले आहे। 2023मध्ये कंपनीने कार लॉन्च केलेली आहे। फेस्टिव्ह सीझन स्टार्ट झालेला आहे उद्यापासून। आणि आता तुम्हाला जर तुमच्या घरी एक बेस्ट कार आणायची असेल, लक्झरियस कार, तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन होऊ शकतं। चांगलं डील तुम्हाला पुण्यात जर आहात तर 95 शोरूम भोसरीमध्ये मिळतील। स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक आणि डिटेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे। व्हिजिट करा, तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि टेस्ट ड्राईव्ह घ्यायला विसरू नका, ठीक आहे। इथे क्रोम दिलेलं आहे वर, इथे सुद्धा क्रोम दिलेला आहे। फक्त यावेळेस तुम्हाला इथे सफारीचं बॅजिंग दिसणार नाही, कारण खूपच एलिगंट दिलेलं आहे। 50 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे या कारची आणि बाकी स्पेसिफिकेशन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता। जेव्हा मागे आपण येतो, रिअरचं डिझाईनसुद्धा चेंज झालेलं आहे बघा। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, आता ही सफारी खरंच दिसत नाही, दुरून असं वाटते रेंज रोवर वगैरे आहे की काय। साईडला स्किट प्लेट बघितली ना, बघा, खूपच बोल्ड स्किट प्लेट दिलेली आहे। अशा कॉस्मेटिक चेंजेसच्या गाड्या असतात ज्या एक
प्रोटोटाईप म्हणून तयार केल्या जातात. सेम डिझाईन तुम्हाला इथे खालच्या स्किट पेटचं दिसेल. 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे सफारीचं. इथे बॅच तुम्ही बघू शकता, टाटाचा लोगो, 360 डिग्री कॅमेरा, इथे डिफॉगर वायपर वॉशर, हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि इथे शार्कन अँटेना दिलेला आहे. सर्वात मेन म्हणजे रिअरला तुम्हाला कनेक्टिंग लाईटचं फीचर दिलेलं आहे आणि लॉक केल्यानंतर अनलॉक केल्यानंतर खूप जबरदस्त तुम्हाला हा अनुभव देणार आहे. रिअर टेल लाईटचं डिझाईनसुद्धा चेंज झालेलं आहे. खाली तुम्ही बघितलं तर पार्किंग लाईट आणि इंडिकेटर हा नॉर्मल हॅलोजन आहे, पण याचंसुद्धा संपूर्ण डिझाईन जे आहे ते चेंज झालेलं आहे. पूर्ण सेक्शनच चेंज झालेला आहे. बघा नेक्सॉनमध्ये जिथे कंपनीने स्पॉयलरच्या खाली हा वायपर दिला होता, तो वायपर मी बी इथे द्यायला पाहिजे होतं. मला असं वाटतं स्पॉयलरची हाईट किंवा लेंथ वाढली असती, पण ते अजून एक प्रीमियम लुक आलं असतं. मे बी कंपनीने थोडा रगड ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आता मेन म्हणजे इथे एक नवीन फीचर आलेलं आहे टेलगेट ओपन करायसाठी. ठीक आहे, हे बघा दाखवतो. हे बघा, आणि आता हे बूट ओपन झालेलं आहे. हा एक खूपच मस्त बदल आहे आणि खूप जबरदस्त बदल आहे. हे फीचर ना एक लक्झरी कारला नक्कीच आपण एक्सपेक्ट करत असतो. ठीक आहे, आता ही थर्ड रो सीट आहे, इथे कुठले चेंजेस नाही आहे. बाकी इथे टूल किट वगैरे तुम्ही खाली बघू शकता. ठीक आहे, पंचर किट वगैरे दिलेली आहे. इथे तुम्हाला लाईटसुद्धा दिलेला आहे छोटा. ही जर थर्ड रो सीट तुम्ही खाली पाडली तर अराऊंड 550 लिटरची बूट स्पेस तुम्हाला अवेलेबल होते. आणि दोन्ही सीट खाली पडल्या, मिडल रो आणि थर्ड रो, तर 1550 लिटरची स्पेस तुम्हाला इथे अवेलेबल होते. बाकी आपण आत गेल्यावर बघूच. आता क्लोज करायचं असेल तर तुम्हाला हे क्लोज करावं लागेल. हे बघा, पाय खालून फिरवला की ही निवांत बंद होईल. बाय द वे इथे एक बटनसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. चला बोलू आत जाऊन. इथे 50 लाख कार विकायचं जे बॅजिंग आहे ते सुद्धा दिलेलं आहे. एकदा की दाखवतो. हे बघा, नॉर्मल की आहे जी आपल्याला नेक्सॉन, जी आपल्याला पंच, अल्ट्रॉज सगळ्याच कारमध्ये, इवन हॅरियरमध्ये सुद्धा. बाय द वे हॅरियरचा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, बघायला विसरू नका. ओके, लॉक अनलॉक, फॉलो मी हेडलॅम्प आणि बूट ओपन करायसाठी हे जस्ट आपण अनलॉक करू कार. ओके, इथे तुम्हाला ड्युअल टोन कलरमधलं हे डोअर आहे. जबरदस्त फिनिशिंग आहे याचं. हा ब्राऊन कलर आहे. जनरली ना प्रीमियम कारमध्ये एक लक्झरियस कलरसोबत कॉम्बिनेशन पण तसंच लागतं. सेम कॉम्बिनेशन तुम्हाला इथे सुद्धा मिळणार आहे. बाकी ते गनमेटल फिनिश आहे, नॉर्मल स्मूथ लेदर आहे आणि इथे शेडसुद्धा दिलेला आहे, सनशेड. हे बघा, हा एक चांगला बदल. ही आहे मिडल रो सीट. थर्ड रो सीटला जायचं असेल तर इथे तुम्हाला ही अशी टिप अँड टमल करावं लागेल. सी टाईप चार्जिंग सॉकेट आणि बी टाईप चार्जिंग सॉकेट दिलेला आहे. 2 चार्जिंग सॉकेट आहे. मोबाईल वगैरे इथे ठेवू शकता. आणि एसीचे वेंट बघायचे असेल तर तुम्हाला इथे पिलरमध्ये एसीचे वेंट दिलेले आहे. सेगमेंटमध्ये पहिल्यांदा आपण हे बघितले होते जेव्हा सफारी लॉन्च झाली होती, रादर हॅरियर लॉन्च झाली होती तेव्हा. ठीक आहे, इथला कम्फर्ट वगैरेबद्दल सांगायची गरज नाही आहे. व्हेंटिलेटेड सीट जेव्हा कॅप्टन सीट आहे ना, तिथेसुद्धा अकम्प्लिश प्लसमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट दिलेल्या आहे. हे 7 सीटरचं ऑप्शन आहे. अकम्प्लिश प्लसमध्ये तुम्हाला 6 सीटरचं ऑप्शन मिळणार आहे. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. सफारीबद्दल आपण बोलतोय, कम्फर्टबद्दल सांगायची ॲक्च्युली काही गरज नाही आहे. जबरदस्त कम्फर्ट आहे. हेडरूम तुम्ही बघू शकता. लेगरूमसुद्धा इथे एसी वेंट दिलेले आहे. ठीक आहे, JBLचे स्पीकर 10 स्पीकर तुम्हाला इथे अवेलेबल होतील. इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन वगैरे दिलेलं आहे. बॉस मोड दिलेले आहे. इथे तुम्ही ही सीट इथे बटन प्रेस करून तुम्ही ही सीट पुढे किंवा मागे घेऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे, इथे तुम्हाला 7 सीटरचं ऑप्शन आता आपण बघतोय, पण 6 सीटरचं ऑप्शनसुद्धा आहे जिथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट दिलेल्या आहे. ठीक आहे, चला बोलू आता थर्ड रो सीटबद्दल. ही सीट जी आहे ना ती तुम्हाला वन टच टिप अँड टंबल करून जायला लागेल आणि मग तुम्ही ही ॲक्सेस करू शकता. चला, तत्पूर्वी इथे तुम्हाला कॅबिन लाईटसुद्धा दिलेला आहे. ओके, इथे वन टचवर टिप अँड टंबल होईल ही सीट आणि मग तुम्ही आरामात एंट्री घेऊ शकता. इथे बाकी ओव्हरऑल स्पेसबद्दल बोलू, मस्त स्पेस आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इथे 2 चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि मागे जेव्हा तुम्ही आता बसाल तेव्हा सीट बेल्ट दिलेला आहे जो अलार्म तुम्हाला देईल आणि तुम्हाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. ठीक आहे, थर्ड रो सीटला बसलो आहे मी. ठीकठाक स्पेस आहे. ऑफकोर्स लहान मुलंच इथे बसू शकतील, पण त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं कम्फर्ट कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅबिन लाईट तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, इथं फॅनची स्पीड कमी जास्त करायचं ऑप्शन दिलेलं आहे. बाकी इथे एसी वेंट दिलेलं आहे. क्लॉस्ट्रोफोबिक तुम्हाला फील होणार नाही. ही काचसुद्धा चांगली आहे साईज याची. ठीक आहे, आणि इथे 2 चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. इथे कप होल्डर दिलेलं आहे. कारमध्ये आता 6 एअरबॅग, रादर 7 एअरबॅगचं ऑप्शन सफारीमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे स्टँडर्ड आहे. प्रत्येक व्हेरियंटमध्ये तुम्हाला आता हे मिळणार आहे. चला बोलू आता ड्रायव्हर सीटला बसून.
ओके, ड्रायव्हर सीटला बसायच्या आधी परत एकदा की दाखवतो. नॉर्मलच की आहे, लॉक अनलॉक आणि फॉलो मी हेडलॅम्प आणि बूट ओपन करायसाठी. आता तर बूट तुम्हाला इथे खाली सेन्सरसुद्धा दिलेलं आहे, पायानेसुद्धा तुम्ही ओपन करू शकता. ओके, हे डोर ओपन केलं आणि हे बघा मेमरी फंक्शन दिलेलं आहे, आपोआप सीट मागे चालली. ओके, व्हेंटिलेटेड सीट आहे या दोन्ही आणि मेमरी 3 मेमरी फंक्शन दिले आहे. म्हणजे घरात ते 3 लोक त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ही सीट जी आहे ते सेट करू शकतात. ठीक आहे, बाकी लंबर सपोर्ट वगैरे सगळं इलेक्ट्रॉनिकलीच दिलेलं आहे. ह्या डोअरबद्दल बोलू. इथे तुम्हाला वॉल्यूम ॲडजस्ट करायचं बटन, चारही विंडोचे पॉवर कंट्रोल आणि इथे सॉफ्ट लेदर दिलेलं आहे. युटिलिटी स्पेस जबरदस्त युटिलिटी स्पेस आहे, सफारीमध्ये असो किंवा हॅरियरमध्ये असो. बाय द वे हॅरियरचा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, बघायला विसरू नका. ओके, आता बसूया कारमध्ये. हे वेलकमिंग फीचर आहे, जेव्हा तुम्ही कारमध्ये एंट्री करता तेव्हा ही सीट आपोआप मागे जाते. कारमध्ये बसलो आहे आपण. आता हा जो लोगो आहे तो तुम्ही नेक्सॉनमध्ये बघितला होता, आता सफारी आणि हॅरियरमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. बाकी हे सॉफ्ट लेदर आहे आणि टेलिस्कोपिक आणि टिल्टचं ॲडजस्टमेंटचं फीचरसुद्धा दिलेलं आहे. हे बघा, टिल्ट आणि टेलिस्कोपिकचं ॲडजस्टमेंटचं फीचरसुद्धा दिलेलं आहे. सर्वात मेन म्हणजे हा जो इल्युमिनेटेड डिस्प्ले आहे ना, लोगो हा खूपच मस्त झालेला आहे. कुठल्याच कारमध्ये तुम्हाला हा मिळत नाही. इथे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे, लेन इंडिकेशन वगैरे तुम्ही चेक करू शकता. हे सगळे ऑप्शन इथे दिलेले आहे आणि इथे लेफ्ट हँड साईडला मीडियाचे कंट्रोल दिलेले आहे. पॅडल शिफ्टर तुम्हाला आता अवेलेबल होईल. ठीक आहे, इथे तुम्हाला इथे पॅडल शिफ्टर दिलेलं आहे. इथे तुम्हाला लाईटचे कंट्रोल आणि वायपरचे कंट्रोल तुम्ही बघू शकता. 8 इंचचा हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल होतात आणि इथून तुम्ही त्या सेटसुद्धा करू शकतात. हे बघा, इथून तुम्हाला ते सेट करायला लागेल. 10 इंचचा टचस्क्रीन सिस्टीम दिलेला आहे, टू बी स्पेसिफिक 10.25चा. आणि हा आपण नेक्सॉनमध्ये लॉन्च झालेला बघितला होता. बाकी ॲलेक्सा, JBLचे मोड्स, बाकी सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. एक एक गोष्टी आपण आता बघू. सर्वात मेन म्हणजे हे JBLचे मोड्स दिलेले आहे. ठीक आहे, हे मोड्स अकॉस्टिक मोड्स, बास एनहान्सर, वाईड स्टेज. हे बघा, अकॉस्टिक मोड प्रीमियम फीचर आहे. इथे तुम्ही फेवरेट वगैरे करून ठेवू शकता. बास एनहान्सरसुद्धा इथे दिलेलं आहे. हे मोड आहे ना, हे फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला बघायला मिळतील. ॲलेक्सा, गुगल, हे सगळे व्हॉईस कमांडचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्लेचं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, खाली पूर्ण हे जे डिझाईन आहे ते संपूर्ण डिझाईन चेंज झालेलं आहे. तुम्ही नेक्सॉनची व्हिडिओ बघितली असेल, ऑफकोर्स त्यापेक्षा जास्त चांगली प्रीमियम क्वालिटी तुम्हाला नक्कीच इथे मिळणार आहे. इथे सॉफ्ट लेदर आहे. जसं जसं तुम्ही व्हर्जन खाली याल तिथे तुम्हाला हे हार्ड प्लॅस्टिक मिळून जाईल. ठीक आहे, आणि या सगळ्या गोष्टी टच झालेल्या आहे आता. एक्सेप्ट तुम्हाला हे टेम्परेचर गेज आणि फॅनची स्पीड कमी जास्त करायचा गेज तुम्हाला नॉर्मलच मॅन्युअल बटन दिलेलं आहे. बाकी सगळं हे चेंज झालेलं आहे. इथे तुम्हाला ऑटो डिमिंग IRV मिळून जातो. बाकी इथे सनरूफचे कंट्रोल दिलेले आहे. आणि सर्वात मेन म्हणजे सॉस आणि हे इन्फॉर्मेशनचे बटन दिलेले आहे. डिरेक्टली तुम्हाला कॉल येईल इमर्जन्सी सर्व्हिसेसकडून. आणि 7 एअरबॅगचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. कॅबिन लाईट बघू शकता. इथे तिकीट होल्डर वगैरे नाही आहे आणि इथे नॉर्मल मिरर दिलेला आहे, लाईटसुद्धा दिलेल्या आहे. थोडं खाली आले तर सर्वात मेन आणि चांगला बदल म्हणजे इथे 45 वॉटचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. तुम्ही इथे तुमचा लॅपटॉपसुद्धा चार्ज करू शकता. अँड दिस इज अमेझिंग. वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे आणि हा नॉर्मलच मोबाईल आहे. प्रो किंवा प्रो मॅक्स असला तर इथे तुम्हाला तो मॅनेज होणार नाही असंच दिसतंय. ओके, इथे मोड दिलेले आहे. हा ड्राईव्ह मोड, नॉर्मल मोड, बाकी सगळे मोड दिलेले आहे. गिअर नॉब जो आहे लिव्हर ते सुद्धा चेंज झालेलं आहे. खूपच प्रीमियम वाटतं. ऑटो होल्डचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि आर्मरेस्ट जो आहे ना हा कूल दिलेला आहे. 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट, 2 एक्स्ट्रा चार्जिंग सॉकेट. सर्वात मेन म्हणजे कॅमेरा. हा बघा, 3D व्ह्यू दाखवतो तुम्हाला. जबरदस्त कॅमेरा झालेला आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की नेक्सॉनमध्ये कॅमेरा आला, हॅरियर आणि सफारीमध्ये सुद्धा झालेला आहे. डिझाईन पॅटर्न ना आता कंपनीने सारखंच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. जसं जसं तुम्ही रेंज वाढवणार आहात तसं तसं तुम्हाला ते फीचर आणि बाकीच्या गोष्टी मिळणार आहे. पण क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. बाकी तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे व्ह्यूज चेंज करू शकता आणि ही खूपच जबरदस्त ऑप्शन आहे. बाकी तुम्हाला दोन्ही कॅमेरे मी दाखवले होतेच. इथे ग्लब बॉक्ससुद्धा कूल दिलेला आहे आणि ठीकठाक याची साईज आहे. खूपच फिनिशिंग जे आहे ना ते फिनिशिंग जबरदस्त याचं दिसतं तुम्हाला. ठीक आहे, इथे हा वुडन फिनिश दिलेला आहे आणि अशा ज्या कार आहेत ना त्या कारमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट पण अशाच गोष्टींची असते. ऑटो डिमिंग IRVMसुद्धा इथे दिलेला आहे. चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. 170 PS पॉवर जनरेट करणारं हे इंजिन तुम्हाला 350 न्यूटन टॉर्क देतो. आणि ऑफकोर्स बाकी मायलेज वगैरे सगळं तुम्हाला माहीत आहे. सिटीमध्ये तुम्हाला बेअर मिनिमम 11 ते 12पर्यंतचं ॲव्हरेज देईल. 12.5-13 ॲव्हरेज तुम्ही काढू शकता
हायवेला. ओके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. मराठी कार वर्ल्डला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सफारीचे बाकी व्हेरियंट आणि हॅरियरचे सगळे व्हेरियंट मी कवर केलेले आहे. धन्यवाद.